कडे गेंड्याच्या कातडीची ढाल आहे ही पूर्णपणे गोल आहे. ह्याला अशी एक किनार दिलेली आहे, थोडं शेप दिलाय जेणेकरून ही बेंड होऊ नये म्हणून. हा जो पार्ट नसता तर ही ढाल कुठूनही बेंड झाली असते. मागे ह्या दोन कळ्या आहेत, तर ह्यामध्ये 1 2 3 4 हे रिपीट असतात आणि इथे एक चंद्र असतो या ठिकाणी, पण ते आपलं तो गेला काळानुसार. तर ही जी ढाल आहे ही कधी मुठीमध्ये अशी पकडून लढाई नसत करत, ही पूर्णपणे घालून ती इथं लावली जायची. ही अशी ओके अशी, जेणेकरून वार हातावर घेण्यासाठी. पण मग ते आता घातल्यानंतर त्याला पकड कशी मिळेल दाखवतो. जर समजा घातलेच त्याला पकड कशी मिळते, कारण तुम्हाला डिफेन्स करताना मोस्टली ते यूज करावं लागतं. अच्छा, ही अशी बरं, म्हणजे जो मधला जो भाग येस 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 फिट होतोय. अच्छा, हा वाला. म्हणजे तुम्ही ढाल जी आहे ना, आणि किती इथं पकडता. हो, बरोबर. त्यामुळे इथं defense. किती जोरात वार आला तरी तुम्ही म्हणजे आपला डिफेन्स करू शकतो. आणि याच्यावरती असं किती जोरात वार याच्यावरती सहन हो सहन करू शकतो. जर ही हातात आपण मुठीत पकडली आणि जर जोरात वार आला तर ही मूठ आपली फिरते. जास्त जोरात कोणी मार दिला तर मूठ फिरते, तशी ढाल पण फिरली जाते. त्यामुळे ढाल पकडताना ही अशी पकडली जाते. कासवाच्या पण हां, ढालीमध्ये बरेचसे प्रकार असतात. गेंड्याच्या कातडीची आहे, म्हशीच्या कातडीची आहे, इवन तुमच्या हत्तीच्या कातडीची आहे, उंटाच्या कातडीची ढाल पाहायला मिळेल. इवन जे कासवाची पाट आहे त्यापासून पण ढाली बनवल्या जायच्या पूर्वी.